नमस्कार माझ्या लाडक्या दर्शकांनो, मी सुरेखा. सर्वांना माझी गोड पप्पी देऊन तुमचं स्वागत करते. आजच्या कथेचं नाव आहे ब्युटी पार्लर मध्ये पुक्की चाटायची सर्व्हिस सुरू केली. हॅलो फ्रेंड्स, मी आज जी कथा तुम्हाला सांगणार आहे ती मी कधी कोणाला सांगितली नाही. इथे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगणार आहे. माझे नाव प्रिया आहे. मी 34 वर्षाची आहे. माझा 8 वर्षाचा मुलगा आहे. माझे डिवोर्स झाले असल्याने मी माझ्या मुलाबरोबर राहते. मी लग्नाच्या आधीपासून एका ब्युटी पार्लर मध्ये काम करत आहे. पार्लर मध्ये अजून 2 मुली माझ्या हाताखाली काम करतात. ब्युटी पार्लरची मालक एक बाई आहे. ती सध्या दुबईला राहते. 3 ते 4 महिन्याने एकदा पार्लर पाहायला येते. माझे मालकीनिशी चांगले नाते झाले आहे आणि आमचे नेहमी बोलणे फोनवर होत असते. मी तिला पार्लर कसे चालले आहे त्याची माहिती फोनवरच देत असे. ब्युटी पार्लरचे काम तसे चांगले होते, पण पैसे कमी असल्याने मला नेहमी पैशाची गरज वाटत असे. पगार पण जास्त वाढत नव्हता, त्यामुळे घर चालवायला खूप अडचण पण यायची. मला कळत नव्हते की काय केले पाहिजे. एकदा ब्युटी पार्लर मध्ये एक बाई आली. तिचे वय जवळ 40च्या आसपास असेल. ती दिसायला सुंदर होती. जीन्स आणि वर सफेद रंगाचा टॉप घातला होता. ती गाडी घेऊन आली होती, त्यामुळे पैसेवाली आहे हे मला कळून आले. तिने येऊन मला विचारले, तुम्ही फॅशियल आणि केस पण कापता का? मी तिला हो म्हणाले. ती येऊन बसली खुर्चीवर. मी तिला फेशियल आणि केस जसे पाहिजे तसे कापून दिले. तिला माझे काम आवडले. आता ती नेहमी येत असे. वेगवेगळी सर्व्हिस माझ्याकडून घेऊ लागली. एकदा ती आली, पण तेव्हा मी दुसऱ्या बाईला सर्व्हिस देत होती. त्यामुळे मी दुसऱ्या मुलीला सांगितले तिला बघायला, पण तिने नकार दिला. ती म्हणाली, मला तूच कर, कारण तुला माहित आहे मला कसे फॅशियल करायचे. मी तिला थोडा वेळ थांबायला सांगितले. काही वेळाने मी गेली तिला सर्व्हिस द्यायला. ती खुश झाली. मी पण तिला हसमुख चेहऱ्याने सर्व्हिस दिली. त्या दिवशी मी तिचे नख कापत होती. टेबलावर थोडी खाली बसली होती. काम करता करता मला दिसले की ती बाई माझ्या गल्लीकडे पाहत आहे. माझा ड्रेस मानेपासून थोडा खाली होता, त्यामुळे माझी गल्लीचा वरचा टोक दिसत होता. ती टक लावून माझ्या गल्लीकडे पाहत होती. मी आधी तर दुर्लक्ष केले, पण नंतर मला जाणवले की ती माझ्या बॉलकडे पण पाहत आहे. मी काही न म्हणता माझे काम संपवले. तिने जाताना माझ्या डोळ्यात जसे पाहिले ते पाहून मला थोडे विचित्र वाटले. दुसऱ्या दिवशी त्याच बाईने मला व्हॉट्सअपवर मेसेज केला. तिने मला विचारले, मला केस कापायचे आहेत. मी तिला म्हणाले, ठीक आहे, उद्या ये पार्लरला. तर ती पुढे म्हणाली, नाही तसे नाही, मला खालचे केस कापायचे आहेत. ते ऐकून मी थोडी हडबडली. मला कळले तिला काय विचारायचे आहे, पण तरी मी तिला परत मेसेज केला, म्हणजे नक्की काय? त्यावर ती म्हणाली, मला माझ्या पुपकीवरचे केस काढायचे आहेत. तुम्ही ती पण सर्व्हिस देता का? जे पण पैसे होतील ते मी देणं. असे तर आम्ही अशी सर्व्हिस देत नाही, पण मला विचार आला, जर पैसे जास्त देत असेल तर मला ते पैसे मिळतील. मला त्याचा फायदा होईल. मी थोडा विचार केला आणि तिला म्हणाले, ठीक आहे, करेन मी. आणि तिला म्हणाले, आम्ही अशी सर्व्हिस देत नाही, पण तुझ्यासाठी मी करेन. त्याचे 2000 रुपये होतील. पॅकेज मध्ये तुला पुपकीवरचे केस आणि पपईवरचे केस दोन्ही काढले जातील. पण तुला शनिवारी यावे लागेल, जेव्हा पार्लर बंद असते, म्हणजे बाकीच्या मुली नसतील पार्लर मध्ये. तिने लगेच मला होकार दिला. मी तिला सकाळी 11 यायला सांगितले. ठरल्याप्रमाणे मी शनिवारी 10 पार्लरला पोहोचली. ती बाई 11 आली. मी तिला आतल्या रूम मध्ये बसायला सांगितले. मी बाहेरचा पार्लरचा दरवाजा बंद केला. आत आले आणि तिला मी म्हणाले, सर्व कपडे काढून टॉवेल घालून ये. ती बाई पूर्ण कपडे काढून सफेद रंगाचा टॉवेल गुंडाळून बाथरूम मधून बाहेर आली. मी तिला समोर पार्लरच्या बेडवर झोपायला सांगितले. ती वर चढून झोपली. मग मी हळूच तिच्या पायाजवळ गेली. तिचा टॉवेल मांडीपासून वर केला. मला तिची पुपकी समोरच दिली. पुपकीवर केस होते, पण एवढे जास्त नव्हते, त्यामुळे जास्त वेळ लागणार नव्हता. मी केस कापायची मशीन घेऊन आले. तिचे पाय फाकवले आणि मशीन फिरवून तिची पुपकी पूर्ण साफ करू लागली. तिला गुदगुल्या होत होत्या म्हणून ती हसत होती आणि पाय पण हलवत होती. मी हळूहळू मशीन पुपकी भोवती फिरवून तिची पूर्ण पुपकी साफ केली. मग मुलींचे केस काढायचे स्पेशल रेझर घेऊन
पुपकीवर हळूहळू फिरवून तिची पुपकी पूर्ण साफ केली. काही वेळाने पूर्ण पुपकी साफ झाली. आता तिची पुपकी एकदम सुंदर दिसू लागली. मला तिच्या पुपकीचा आतला गुलाबी भाग दिसत होता. मी थोडे गरम पाणी घेतले, त्यात गुलाबाचे पाणी टाकले आणि एक सफेद रुमाल घेऊन तिची पुपकी धुवून घेतली. ती बाई तोंडाने आवाज करू लागली. मी रुमालाने करतच होती की तेवढ्यात ती बाई म्हणाली, रुमालापेक्षा हाताने पण कर ना. मला थोडे ते विचित्र वाटले, पण तिच्याकडून पैसे मिळणार होते, तर मी माझा हात गरम पाण्यात बुडवला आणि हाताने तिची पुपकी धुवू लागले. मी जसा तिच्या पुपकीवर हात लावला, ती परत ओरडू लागली, आता मस्त वाटतंय, वाव. ती डोळे बंद करून माझा पुपकीवर फिरणाऱ्या हाताचा आनंद घेऊ लागली. मी तिची पुपकी धुवून घेतली आणि तिला उपडी झोपायला सांगितले. आता तिच्या पपईवरचे केस काढायचे होते. ती बाई उपडी झोपली. मी परत मशीन घेऊन तिच्या पपईच्या वर काही केस होते ते काढून घेतले. ते काढताना मला तिच्या पपईवर हात लावावा लागला. जेव्हा मी हाताने तिची पपई दाबली, ती मला खूप कोमल जाणवली. तिची पपई गोलाकार, मोठी आणि खूप मऊ होती. बोट लागताच तिची पपई दाबत होती. मी आधी पपईवरच्या केसांना काढले, मग 2 बोटाने पपईची फट पसरवून पपईच्या मध्ये पण केस होते ते काढण्यासाठी मशीन पपईच्या फटीत घुसवली आणि हळूहळू फिरवत केस काढले. काही वेळाने पूर्ण पपईवरचे केस काढून स्वच्छ केले. मग दुसऱ्या पातेल्यात गरम पाणी आणून हाताने मी तिच्या पपईला स्वच्छ केले. तिला ते खूप आवडले. ती म्हणाली, तुझे हात खूप नरम आहेत, छान वाटतंय तुझे हात माझ्या अंगावर लावतेस तेव्हा. मी पूर्ण पपई तिची धुवून मग सुख्या कपड्याने पुसली. मग तिला सरळ झोपवले. सरळ होताच मी सर्व सामान आपल्या जागेवर ठेवत होती. तेवढ्यात ती बाई म्हणाली, एक काम करशील का माझे? मी तिला म्हणाली, काय काम? ती पुढे म्हणाली, मी तुला 2000 रुपये अजून देईन जर तू माझ्या पुपकीला शांत केले तर. मी ते ऐकून अचंबित झाली. हे ते काय म्हणत आहे? थोडी भीती पण वाटू लागली. मला स्तब्ध पाहून ती बाई म्हणाली, तुझा हात लागताच पुपकीला, ती गरम झाली आहे. आता तिला तू शांत कर, पुपकीला चाटून तिला आनंद दे. मला कळेना मी काय पुढे म्हणू. माझ्या डोक्यात फक्त एकच विचार आला की जर मी ती जे सांगते केले तर मला 2000 रुपये मिळतील. करू असे वाटत होते, पण मी धर्मसंकटात होती. तेवढ्यात त्या बाईने लगेच तिच्या बॅग मधून 2000 रुपये, पुपकीवरचे केस कापायचे पैसे आणि 2000 रुपये अधिक दिले. मी हात पुढे करून ते पैसे घेतले आणि पैसे हातात येताच मी सर्व विसरून गेले. मी ते पैसे माझ्या बॅग मध्ये ठेवले. त्या बाईच्या पायाकडे गेले. तिचे पाय फाकवले तर समोरच तिची गुलाबी पुपकी मला दिसू लागली. मी घाबरत तोंड पुढे आणले आणि तिच्या पुपकीवर टेकवले. माझ्या तोंडाचा स्पर्श पुपकीवर होताच तिने आवाज करायला सुरुवात केली. मी माझी जीभ बाहेर काढली आणि तिची पुपकी चाटू लागली. मी जीभ पुपकीवरून आधी पूर्ण फिरवून घेतली. पुपकी मस्त मऊ आणि चवदार लागत होती. मी कधी आजपर्यंत कोणाची पुपकी एवढ्या जवळून पाहिली नव्हती. चाटणे तर दूरच होते. जीभ मी पुपकीच्या खालून वर फिरवू लागली. दोन्ही बोटाने पुपकीची फट उघडली आणि पुपकीमध्ये जीभ टाकून पूर्ण पुपकी चाटू लागली. आतून पाणी निघत होते. मी ते जिभेने चाटून घेतले. पुपकी चाटत असताना ती बाई तडफडत होती, तोंडाने आवाज करत होती. त्यानंतर मी माझा मधला बोट पुपकीत टाकून जोर जोरात बाहेर करू लागली. तिच्या पुपकीत बोट टाकून आत बाहेर करत असताना मला खूप मजा येऊ लागली. इथे माझी पुपकी पण आता तापली. मला आता तिला ठोकायला खूप आनंद मिळत होता. मी जोर जोरात बोट तिच्या पुपकी टाकत होती. वर जीभ तिच्या पुपकीच्या दाण्यावर टेकवत होती आणि गोल गोल फिरवत होती. ती खूप तापली. मी तिचा टॉवेल उघडला आणि तिला नागडे केले. मी माझा एक हात तिच्या बॉलवर आणला आणि बॉल दाबू लागली. खाली एक हात पुपकीत घुसला होता. दोघे पण खूप रंगात आलो. तिचे पूर्ण नागडे शरीर शहारले. तेवढ्यात तिने माझा हात खेचून मला वर बोलावले आणि मला होठांवर चुंबन करायला सांगितले. मी तिला होठांवर चुंबन केले. चुंबन करत मी खाली तिच्या पुपकीत जोर जोरात बोट आत बाहेर करत होती आणि तिने माझे बॉल दाबायला सुरुवात केले. ही दोन्ही हाताने माझे बॉल दाबू लागली, चुंबन करत होती. आता ती शेवटच्या सीमेवर पोहोचली. मी जोर जोरात तिच्या पुपकीत बोट टाकून आत बाहेर करू लागली. अचानक तिने पाणी सोडले आणि पुपकी जोरात पायात दाबून माझा बोट पुपकीत अडकवला. मला तिचे शरीर शहारले जाणवले.
तिने झटके देत पुक्कीतून पाणी सोडले. मग ती शांत झाली आणि तिने पाय फाकवून माझा बोट पुक्कीतून काढायला जागा मोकळी केली. मी मागे झाली आणि बाथरूम मध्ये जाऊन हात तोंड धुवून आले. ती बाई अजून अशीच नागडी बेडवर झोपली होती. काही वेळाने ती उठली. मला तिने मिठी मारली आणि खूप आनंदात दिसत होती. तिने मला धन्यवाद केले, म्हणाली आता मला खूप चांगलं वाटतंय, आणि पुढे म्हणाली मी परत येईन, आणि ती निघून गेली. त्या दिवशी मला कळून आले की मी पुक्की चाटून पण पैसे कमवू शकते. त्यानंतर ज्या पण बाई पार्लर मध्ये यायच्या त्यांना मी पुक्कीचे केस काढायची सर्व्हिस पण देऊ लागली. आणि तेव्हा मुदामून मी त्यांच्या पुक्कीला हाताने धुवायची आणि गरम करायची. पुक्कीच्या फटीत बोट फिरवायची. मग पुक्की चाटायला त्यांच्याकडून पैसे घेऊ लागली. पुक्की चाटून मी माझ्या सॅलरी पेक्षा पण जास्त पैसे आता कमवू लागली होती. माझ्याकडे आता कॉलेज मधल्या पण मुली येऊ लागल्या होत्या. लग्न झालेल्या बायका पण येत होत्या. त्यांना माझी पुक्की चाटण्याची पद्धत खूप आवडू लागली. तर माझ्या लाडक्या दर्शकांनो, कशी वाटली आजची कथा? हो, सुरेखाची गोडपप्पी मस्त ना? तर अशाच अनमोल मादक कथांचा आस्वाद घेण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.